अभंग पाठ करावयास सांगितले. शके 1800 साली म्हणजे इसवी सन 1878ला टाकळीमिया येथील गोविंदबुवा ब्राह्मण होते. ते मोठे विद्वान होते. त्यांची पत्नी अचानक वारली. त्यांची प्रपंचावरील वासनाच उडाली. मन सैरभैर होऊ लागले. त्यावेळी महाराजांनी त्यांना सांभाळले. गोविंदबुवांनी आपल्या मुलीचे लग्न करून दिले. ती सासरी नांदाव्यास गेल्यावर मुलाला काशीनाथाला बरोबर ठेवले. तो पखवाज वाजवे, भजन करी, त्याचे योग्य वयात लग्न लावून दिले आणि मग त्यानंतर ते गंगागिरी महाराजांसमवेत थांबत असत. कुठेही त्यांच्यासमोर जात असत. त्यांचा स्वयंपाक करीत व आपणही खात. शके 1803-4च्या दरम्यान म्हणजे इसवी सन 1881 पर्यंत पुंतांबा येथे जे बांधकाम सुरू केले होते त्यातील लाकडी काम संपले. मधल्या परसाळी बांधून झाल्या. काम मोठ्या खर्चाचे असल्याने धीमागतीने चालू होते. आता महाराजांचे जास्त वास्तव्य सरला बेटावर होत असे. बेटाच्या शेजारील गाव माळेवाडी. तेथील गुणाजी वमने यांनी आपला मुलगा हरी यास महाराजांना वाहिला. ते साल होते 1805. तेव्हा महाराजांचे वय होते 69 वर्ष. हरी 8-9 वर्षाचा असेल. महाराजांनी तेव्हा त्याला भगवद्गीता सांगितली. तुकारामांचे अभंग त्याच्याकडून पाठ करून घेतले. गंगागिरी महाराजांचे सामाजिक धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात ह्याही वयात चालू होते. शके 1809 साली गंगागिरी महाराजांनी आपल्या वयाच्या 73व्या वर्षी भानुदास बुवा बेलापूरकर, रामचंद्र बुवा, भानुदास बुवा देहूकर यांच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथाची पालखी सुरू केली. प्रतिवर्षी ते पालखीसोबत जात असत. मुक्कामाचे काही गावात कीर्तनही करत. त्यावेळी त्यांच्या सोबत गोविंदबुवा टाकळीकर व पाटीलबा जोपुळकर पणही असत. या दरम्यान बेटावर देखील भक्त मंडळींचा राबता वाढू लागला होता. हरिभाऊ वमने हा मुलगा शिकून तरबेज झाला होता. शके 1810 म्हणजे 1888 साली महाराजांनी हरिभाऊ वमनेंना अनुग्रह दिला. त्यावेळी त्यांचे नाव दत्तगिरीबुवा असे ठेवण्यात आले. त्याचबरोबर एकनाथासही दीक्षा दिली. त्याचे नाव नाथगिरी ठेवण्यात आले. आपले जुने स्नेही मातुलठाणचे भवानराव पाटील यांच्याकडे महाराज गेले. तेथे त्यांचा शाळकरी मुलगा दृष्टिक्षेपात पडला. महाराज म्हणाले, हा मुलगा मला द्या. त्या तत्परतेने भवानराव म्हणाले, दिला. शके 1811 साली गंगाराम हा मुलगा महाराजांसमवेत बेटावर आला. काहीच कालावधीत त्याने थोडके नाही तर 2000 अभंग मुखोद्गत केले. तो छान चाली म्हणायचा, कीर्तनात कडवे द्यायचा. असे अनेक शिष्य महाराजांनी तयार केले. वयाच्या 75व्या वर्षी गंगागिरी महाराजांना सरला बेटासारखी आणखीन काही जमीन बक्षीस मिळाली. सावखेड्यास 20 एकर, वांजरगावी 17 एकर, नादी या गावी 19 एकर जमीन मिळाली. शेतीच्या उत्पन्नातून काही शेती विकत घेतल्या. शेतीचे काम हरिभाऊच्या देखरेखीखाली चालत असे. वयाच्या 78व्या वर्षी म्हणजे 1814 इसवी सन 1892 साली दुसऱ्यांदा काशी यात्रा घडली. पहिल्यांदा ते 47 वर्षाचे असताना काशीस गेले होते. परंतु ह्यावेळेस मात्र प्रयाग, गया, अयोध्या, मथुरा, गोकर्ण येथीलही यात्रा केल्या. कार्तिकेची वारी करून रामेश्वराची यात्रा केली. त्याचबरोबर बालाजी, शिवकांची, विष्णुकांची, चिदंबरम, श्रीरंगपट्टम, मदुराई 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा संपन्न केली. तेथून त्यांना बेटावरील स्थापनेसाठी शिवलिंग आणले. गंगागिरी महाराजांनी बालवयापासून पंढरपूरच्या वारीस जात. तेथे गणूकाकांच्या फडावर ते थांबत असत. तेथे अनेक साधू भेटत. सखाराम महाराज, अंमळनेरकर परंपरेतील प्रल्हाद महाराज यांचा त्यांना परिचय झाला. सखाराम महाराज हे पंढरीचे नित्य वारकरी होते. 6 महिने पंढरपुरात राहत 6 महिने अंमळनेरला राहत असत. पंढरपूरला निघताना आपल्या जवळील सर्व थोडं बहुत जी भांडी कुंडी, कपडे, जनावरं हे सर्व ते लुटून देत. मग राहण्याची कोपी जाळून पंढरपुरा जात. परत अंमळनेरला गेल्यावर
सामानाची जमवाजमव करून ज्येष्ठ मासात पुन्हा पंढरीचा रस्ता धरत असे अनेक वर्षापासून चालू होते. आपणही असेच करावे असे गंगागिरी महाराजांच्या मनात आले. त्याहीपेक्षा महाराजांनी अनेक सप्ताह घेतले होते, परंतु पंढरपुरात न भूतो न भविष्य असा सप्ताह घ्यायचा होता. त्यांनी मनातील ही संकल्पना आपल्या जवळच्या मंडळीस बोलून दाखवली. सर्वांनाही आनंद झाला. शके 1816 म्हणजे इसवी सन 1894 साली त्यांनी बेटातील आपली सर्व संपत्ती लुटली. बैल, घोडे, गाई, सपात्री दान केले. भांडी, कपडे, शेतीची अवजारे सर्व लुटली. मठात फक्त पोथ्या ठेवून बेटातील सर्व माणसांना घेऊन महाराज पंढरपुराला गेले. बेटाच्या उत्पन्नातून मिळालेले 500 रुपये वर्गणी महाराजांनी बेलापूरचे गंगाराम शेठ यांच्या सुपूर्त केली. आपण स्वतः कुठल्याही रकमेस हात लावणार नाही. गंगापूरचे आनंदराम सवई शेठ, केशवराव पाटील नारायणगावकर, पितराजी पाटील सोमवंशी लाडगावकर, भाऊसाहेब कोटणगावकर, हनुमंतराव पाटील सखेडकर, गोरे गंगाराम पाटील नांदूर, दाजी पाटील सडेकर, पुंजा पाटील सडेकर, लक्ष्मण पाटील सावखेडकर या सर्वांनी सहकार्य केले. पुढाकार घेऊन पंढरीचा आत्ता पावत सर्वात मोठा सप्ताह करण्यास कंबर कसली. कार्तिक शुद्ध 5 शके 1817 पंढरीचा सप्ताह सुरू झाला. प्रत्येकी 3 मन वजनाची 700 कोथळ्या साखर गाठली. एका कोथळीत 400 ते 500 माणसं जेवतील याप्रमाणे सुमारे 3 लाख लोकांना पुरेल एवढा अन्नप्रसाद तयार केला. भरपूर वर्गणी अन्न पुरून उरले. सप्ताह संपल्यानंतर जवळजवळ 2 वर्षांनी बेटावर मंडळी परतले. तेव्हा हरिभाऊंनी बैल विकत घेतले आणि पुन्हा शेतीस सुरुवात केली. महंत गंगागिरी महाराजांच्या सप्ताहास संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कीर्तनाचे फळ आले होते. त्या काळातील पद्धतीनुसार कुस्त्यांचे आखाडेही आला होता. त्यात जोग महाराज कुस्त्या पाहण्यासाठी आले होते. एक पंजाबी पठाणाशी जोग महाराजांनी कुस्ती केली. जोग महाराजांनी त्याला 5 मिनिटात खाली पाडून चित केले. तेव्हा त्यांना खांद्यावर घेऊन लोकांनी प्रदक्षिणाच्या रस्त्यावरून मिरवणूक काढली. ही बातमी गंगागिरी महाराजांना समजली. तेव्हा त्यांनी स्वतः जोग महाराजांना बोलविले व सांगितले, तुम्ही ह्या पंजाबी पैलवानास खाली पाडले, परंतु आणखीन एक पठाण राहिला आहे, त्याला तुम्ही पाडा. तर तो कोण असेल तर काळ त्याला चित करा. जोग महाराज म्हणाले, त्यालाही आता मी चित तर करणारच. तेव्हा गंगागिरी महाराजांनी त्यांची पाठ थोपटली. शाब्बास पठ्ठ्या शाब्बास म्हणून पाठीवरून हात फिरवला व शाब्बासकी दिली. अशा प्रकारे संत गंगागिरी महाराजांनी अनेक भक्तांना सत्मार्गी लावले. वयाच्या 82व्या वर्षी 1819 साली त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ मेळा होता. तेथे गंगागिरींनी उर्वरित रकमेचा विनियोग केला. तेथे लाडवांचे प्रयोजन केले. त्याच वर्षापासून ते आपल्या मातोश्रीचे पुण्यतिथीचा कार्यक्रम मार्गशीर्ष शुद्ध 10 पासून मोठ्या समारंभात होऊ लागला. एकादशीपर्यंत कीर्तन होऊन द्वादशीला पारण्याचे प्रयोजन होई. पूर्वी हा कार्यक्रम महाराज छोट्या प्रमाणात करत असत. पुंतांब्याच्या सभामंडळाचे काम पैशाअभावी रखडले होते. वर्गणीतील जो निधी शिल्लक राहिला होता त्याच्या साह्याने पुंतांब्याचा सभामंडप व घाट बांधून पूर्ण केला. बोले तैसा चाले त्याची वंदाबी पावले असे संतांबद्दल म्हटले जाते. ते गंगागिरी महाराजांच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरते. शके 1821 इसवी सन 1899 मध्ये गोदाकाठी अवर्षणामुळे मोठा हाहाकार उडला होता. अन्नाअभावी उपासमारीने लोक मरू लागले होते. सर्व जनता भांबावून गेली होती. लोक दूरवर ठिकाणी पोट भरण्यासाठी निघून गेले होते. परंतु असे पुष्कळ लोक होते की ज्यांना दूरदेशी जाणं अशक्य होतं. त्यात वृद्ध, आंधळे, पांगळे यांचा भरणा अधिक होता. महाराजांचं हृदय लोण्याहून मऊ होतं. त्यांनी लोकांचे हे दुःख कसं सहन होणार? शोक काळापणाय ते कळवळले. त्यांचे फुलासारखे कोमल अंतकरण जनतेच्या आक्रोशाने कोमेजले. लोकांचे हाल त्यांच्याने बघवेना म्हणून महाराजांनी सरला बेटातील सर्व जमीन विक्रीला काढली.